19वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा विरारमध्ये दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी होणार असून या संमेलनाचे उद्घाटन नियोजित वेळेच्या 1 तास अगोदर म्हणजेच शनिवारी सकाळी 10 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली। संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे। पत्रकार परिषदेत रामदास फुटाणे यांनी विरार येथे शनिवार व रविवार असे 2 दिवस आयोजित केलेल्या 19व्या जागतिक मराठी संमेलनाबाबत सविस्तर माहिती दिली आहे। जागतिक मराठी अकादमी आणि विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार यांच्या सहकार्याने शोध मराठी मनाचा एक संमेलन विरार येथे 13 आणि 14 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। या संमेलनाचे अध्यक्ष जपान येथील उद्योजक आणि पहिले मराठी आमदार जपानमध्ये निवडून आलेले श्री योगेंद्र पुराणिक हे अध्यक्ष असतील आणि त्यांना जागतिक मराठी भूषण हा पुरस्कार देण्यात येणार आहे। आणि या संमेलनाच्या उद्घाटनासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब इथे येत असून त्यांच्याबरोबर पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब हे उपस्थित राहणार आहे। या संमेलनाचा मुख्य उद्देश आपल्या सर्व मुलांना जरी आरक्षण मिळालं तरी 90 ते 95% पोरांना नोकऱ्या मिळू शकणार नाहीत, तर त्यांना जगण्याचे मार्ग उपलब्ध व्हावेत, जगण्याच्या दिशा कळाव्यात आणि आरक्षणाशिवाय हे तरुण आपल्या आयुष्यात कसे उभे राहतील, त्यांना कुठून प्रेरणा मिळतील, यासाठी वेगवेगळ्या उद्योगातले वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी त्यांच्या मुलाखती आपण आयोजित केलेल्या आहे की मराठी माध्यमात शिकून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून सुद्धा ही मंडळी मोठी उद्योजक झाली, कलावंत झाली, परदेशात गेली, व्यवसाय सुरू केला आणि आपल्या मुलांना तरुणांना यांचीच प्रेरणा मिळावी आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत, हाच या संमेलनाचा उद्देश आहे। मला खात्री आहे की पालघर असो, ठाणे असो, इथले सगळे विद्यार्थी प्राध्यापक निश्चित यात सहभागी होतील। तर या 2 दिवसाच्या संमेलनामध्ये कोणकोणते दिग्गज जे मान्यवर आहेत ते उपस्थित राहणार आहेत? 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये कोणते? या संमेलनातले एक दुसरा आपण महत्त्वाचा विषय घेतलेला आहे की जो आत्ता महाराष्ट्रातला ज्वलंत विषय आहे, तर त्या मनुस्मृती ते मंडल आयोग हा आपण जो विषय घेतलेला आहे की ही जाती व्यवस्था कधी सुरू झाली, कशी सुरू झाली आणि ती कशी टिकली, पुढे किती टिकणार आहे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी रावसाहेब कसबे आहेत विचारवंत, प्रवीण गायकवाड आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रमुख आहेत आणि एक तुकाराम चिंचणीकर म्हणून जे मनुस्मृतीचे समर्थक आहेत, हे तिघेही त्यात भाग घेणार आहेत त्या ठिकाणी। आणि मग निश्चित आज महाराष्ट्रापुढे जो ज्वलंत प्रश्न आहे त्याचं भविष्यकाळ काय याबद्दल आपली सगळी चर्चा ही मनुस्मृती ते मंडल आयोग या विषयात होणार आहे। यानंतर जगातले जे उद्योजक इथं आलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले मंडळ आले, त्यांच्या मुलाखती होतील आणि त्यानंतर जागतिक मराठी अकादमी दरवर्षी जो कार्यक्रम देते चित्रशिल्प काव्य, या कार्यक्रमात एक चित्रकार, एक शिल्पकार म्हणजे एक पोर्ट्रेट करणारा चित्रकार, यासाठी प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत साहेब आहेत, त्यांच्यावर प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे आहेत आणि ठाण्याचेच एक चित्रकार चंद्रकांत फडतरे हे पेंटिंग करणार आहेत। आणि हे सर्व चालू असताना म्हणजे आमच्या मुलांना शिल्प कसं घडतं, चित्र कसं घडतं हे कळावं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून आलेले कवी, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र हे आपापल्या बोलीभाषेतल्या कविता सादर करतील। त्यातून मराठी साहित्याची एक वेगळ्या प्रकारची आपल्याला भाषाही ऐकायला मिळेल, वेगळ्या कविताही ऐकायला मिळतील। तेव्हा साहित्य, चित्रकला आणि शिल्पकला याचा सुरेख संगम असलेला चित्रशिल्प काव्य हा कार्यक्रम त्यात आहे। दुसऱ्या दिवशी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आता जी येते की आपल्याला काही विचारच करायची गरज नाही, विषय दिला की ते मशीनच आपल्याला कविता लिहून पाठवतं, अग्रलेख लिहून पाठवतं, कथा लिहून पाठवतं, सिनेमाचे स्क्रिप्ट लिहून पाठवतं। ही कृत्रिम बुद्धिमत्ता जी आलेली यात भावनेचा अंश किती असेल किंवा याचं भवितव्य काय असेल पुढे हे सांगण्यासाठी आपल्याकडे विवेक सावंत आहेत, विवेक मेहत्रे आहेत, गवाणकर साहेब आहेत आणि जयराज साळगावकर त्यांची मुलाखत घेणार आहेत। त्या पद्धतीने हा एक वेगळा विषय आहे। तर सरस्वतीच्या प्रांगणात मध्ये शिक्षणाच्या
ज्या विविध दिशा आहेत, शिक्षणाचं जे भवितव्य आहे, उद्याचे शिक्षणाचे काय काय प्रोजेक्ट आहेत हे सांगण्यासाठी डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील सर आहेत, आमचे विवा चॅरिटेबलचे ठाकूर साहेब आहेत, जितेंद्र ठाकूर साहेब आहेत, या ठिकाणी ते भाग घेणार आहेत. त्याचप्रमाणे जगन्नाथ पाटील हे नॅकचे प्रमुख आहेत, बेंगलोरला असतात, ते शिक्षण तज्ज्ञ आहेत, ते सहभागी होणार आहेत. आणि जगन्नाथ पाटील यांच्याबरोबर आणखी जी मंडळी आहे बरीचशी, त्यात विशेषतः मुबारक सय्यद हा एक जिल्हा परिषदेच्या शाळेतला शिक्षक आहे, खारशी भंडारा जिल्ह्यातला. आणि या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या ॲडमिशनसाठी बाजूच्या 10-15 गावातले लोक नंबर लावून असतात की आमच्या पोरांना तिथे ॲडमिशन होईल. असं एक डोनेशन घेऊन आपण दुसरीकडे ॲडमिशनचा प्रयत्न करतो चांगला. आणि या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा असून, मराठी माध्यमाची असून, त्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून भंडारा जिल्ह्यातले कितीतरी लोक प्रयत्न करतात. ते मुबारक सय्यद यात सहभागी होणार आहेत आणि ते एक असा अनुभव सांगणार आहेत की त्याची प्रेरणा अनेक शिक्षकांना, अनेक विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे समारोपाकडे आपण चित्रपट व्यवसायातले लोक, आता चित्रपटगृहात टुरिंग सिनेमातून चित्रपटगृहात आलो, तिथून आता OTTवर आलो. म्हणजे चित्रपटाचा हा जो बदलता प्रवास आहे हे सांगण्यासाठी महेश मांजरेकर इथे आहेत, श्रीकांत बोजवर तिथे येणार आहेत. UFOचे जे हजारो थिएटर, 3-4 हजार थिएटर भारतातले चालवतात, ते संजय गायकवाड, नरेंद्र हेटे ते त्यात सहभागी होणार आहेत, दिलीप ठाकूर सहभागी होणार आहेत. तर चित्रपटविषयक जो उद्याचा सिनेमा आहे तो आपल्याला कुठे पाहायचा आहे, कसा पाहायचा आहे याविषयक ती सगळी माहिती देणार आहेत. म्हणजे संपूर्ण या आपल्या उद्याच्या 2 दिवसाच्या संमेलनामध्ये चित्रपट, नाटक, चित्रकला, शिल्पकला, कविता, उद्योग, शिक्षण आणि तंत्रज्ञान या सगळ्यांची माहिती आपल्याला 2 दिवसात मिळणार आहे. आणि मला खात्री आहे की निश्चित विरारसाठी फार महत्त्वाचा असा समारंभ आहे. आणि विवा चॅरिटेबल ट्रस्ट जो आहे आमचा, इथे आमचे मित्र आप्पा आमदार जितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सर्व साथीदार अजय पाटील याची सगळी मंडळी, प्रकाश आहेत, हे साहित्य जल्लोषचे अशोक मुळे आणि त्यांचा सर्व ग्रुप आहे, संदेश जाधव साहेब, ह्या मंडळींनी गेली 15 दिवस जे काही कष्ट केली सगळी महत्त्वाची, त्यातून हे सगळं उभं राहिलेलं आहे त्या ठिकाणी.